आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री झिरवाळ साहेब हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतं। साहेब, दौरा जवळपास अंतिम टप्प्यात आलेला आहे, बैठक पण घेतलेली आहे, काय अधिकाऱ्यांना सूचना आणि इन्स्ट्रक्शन देण्यात आली? आज जी काही बैठक झाली त्याच्यात एक गव्हर्नमेंटनं आरोग्याला एक नवीन समिती करावी म्हणून एक GR काढलेला आहे। त्या संदर्भात जेव्हा सभागृहात विषय झाला तेव्हा आपण मला वाटतं होतात खूप म्हणजे आरोग्य विभागाविषयी नाराजी व्यक्त केली होती, परंतु ते सगळेच लोक त्याच्यात त्या प्रवृत्तीचे किंवा त्या पद्धतीचे होते असं नाही। काही लोक चांगलीही होती, त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील केला गेला। अशाच पद्धतीनं जो आपला हा शक्तिपीठ महामार्ग आहे त्या संदर्भात 100-150 शेतकरी आले होते, त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्यांना जे काही लगेचच्या लगेच मोजणी वगैरे करतात तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना सांगून तात्पुरती मोजणी थांबवायचा आदेश त्या ठिकाणी केला गेला आणि नंतर CM साहेबांबरोबर ती बैठक लावून आणि पुढचा जो निर्णय व्हायचा तो त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची एक साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर एक पेस्टिसाईडचं ओपनिंग एका तरुण पोरानं त्या ठिकाणी पेस्टिसाईड टाकले, तिथं गेलो। त्याच्यानंतर एक 7-8 डॉक्टर MBBS डॉक्टर मिळून आर्थोवर मला वाटतं इथं कुठं तशी सुविधा नाही, पण त्यांच्याकडं सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण असलेलं हॉस्पिटल माऊली हॉस्पिटल म्हणून त्यांनी सुरू केलं, त्याचं त्या ठिकाणी उद्घाटन करून दिलं। अतिशय सुंदर हॉस्पिटल त्या मुलांनी सुरू केलेलं आहे। पेस्टिसाईड संदर्भात तुम्ही बोललात, हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ADO आणि कृषी विभागाने जे सॅम्पल घेतले होतं त्यांची जर्मिनेशन कमी आलेलं आहे, अनेक बियाणे उगवण क्षमतेच्या तपासणीमध्ये फेल झालेले आहेत आणि त्यावर कुठली कारवाई नाही आणि तो अहवाल पूर्णपणे कृषी विभागानं गोपनीय ठेवलेला आहे। त्या कंपन्यावर कुठलीही विक्री झाली सर त्या बियाण्याची? कंपनीनं गोपनीय ठेवला असेल आणि प्रशासनानं गोपनीय ठेवला असेल, प्रशासनाला तात्काळ सूचना केल्या जातील आणि म्हणजे तुमचं शास्त्रज्ञ विभाग जो आहे त्यांच्याकडे पाठवून आणि ज्या कंपनीचा दोष असेल त्या कंपनीवर कार्यवाही केली जाईल। बरं, तुम्ही हिंगोलीचे पालकमंत्री आहात, CJPच्या वतीनं अभिजित दिपके आज हिंगोलीत आले आणि त्यांनी स्कूल ठीक करू अभियानाची सुरुवात केली आहे। शाळांची दुरावस्था दाखवत आहेत ते ठीक आहे, काही ठिकाणी आहेच ना दुरावस्था, पण ते सगळे शासकीय आहेत असं नाही। काही ठिकाणी अनुदानित जे आहेत त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे, असं अनेक निवेदनाद्वारे किंवा कार्यकर्त्यांद्वारे प्रतिनिधींद्वारे त्या ठिकाणी येतं। त्याच्यात परवाच मंत्री महोदयांनी आणि मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्येच सक्त सूचना दिलेल्या आहेत, प्रत्येक अधिकाऱ्याला एक शाळा हप्त्यातून एक शाळा तरी त्याने चेक करायची आहे आणि ती थर्ड पार्टी राहील का इथलाच माणूस इथंच जाईल असं नाही, कुठलाही माणूस कुठं नाही जाऊन त्या आश्रमशाळेची किंवा त्या संस्थेची तपासणी केली जाईल आणि जी संस्था कुठं कायमस्वरूपी, आता काही ठिकाणी खूप जुन्या संस्था आहेत 15-15, 20-20 वर्षाच्या, पण अजूनही कॉट नाहीत, अजूनही सुविधा नाहीत, अशा संस्था तात्काळ रद्द करण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। बरं साहेब, तुम्ही अन्न औषध प्रशासनाचे मंत्री आहात, हिंगोलीचे पालकमंत्री आहात, शाळामध्ये पुरवला जाणारा जो पोषण आहार आहे तो निकृष्ट दर्जाचा असल्याचं पुढं आलेलं आहे। उबाटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी ते भांडाफोड केलं आहे, अगदी किडे त्या पोषण आहाराच्या धान्यामध्ये आढळून आले। अनेक ठिकाणी ह्या विभागानं सॅम्पल घेतलेत, त्याचे सॅम्पल लॅबला पाठवलेत प्रमाणित किंवा कशा पद्धतीचे याच्यात, त्यानंतर त्याच्यावर कार्यवाही केली जाईल आणि त्यांचं जे काही पुरवठादार असेल त्याच्यावर त्या कायद्यान्वये कार्यवाही केली जाईल। साहेब, आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल पाळला नसल्यानं रामराव वडकुते संतापले होते, त्यांचा कुठं अपमान झाल्यासारखं म्हणतात असं म्हणता येणार नाही, कारण ती बसण्याची अरेंजमेंट प्रत्येक वेळेला मला वाटतं तशीच असते। फक्त मी जाताना सुद्धा सांगितलं का त्यांना बसायची व्यवस्था इथंच का, म्हणजे मला असं वाटत होतं का पुढं त्यांनी यावं, पण ते तिथं बसून राहिले आणि मग ते थोडंसं कळत नकळत झालं का बाबा आम्हाला बोलवलं नाही, त्याच्यावर मी थोडीशी त्यांची दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी मान्य केलं आणि येऊन नंतर सगळा कार्यक्रम त्यांनी शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडला। धन्यवाद। आपल्याकडं शेवटचा प्रश्न घेतो, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खिचडी भज्यांचे हॉटेल येतं, काल 2 दिवसापूर्वी तुमच्या विभागाने एका हॉटेलला बंद केलेलं आहे, स्वच्छतेचे निकष पाळले नसल्यामुळं। ते एकच हॉटेलची तपासणी केल्यानंतर ती हॉटेल निकष पाळत नाही हे दिसून आले, परंतु अनेक हॉटेल येतात ज्यांच्यावर कारवाई होत नाही, स्वच्छतेचे निकष पाळले जात नाही। कुठलीही कार्यवाही करताना सर्रास करण्याऐवजी एखाद्या 2-4 ठिकाणी जर केली तर त्याचा परिणाम हा इतर ठिकाणी लगेच त्याचा सगळ्या तपासल्याच पाहिजे असं नाही, तर ऑटोमॅटिक त्याच्यात ती बदल होत असतं, सुधारणा होत असतं का। जसं आपण आता त्या कुठल्या कॅब बऱ्याच ठिकाणी न सांगता ते वापरायला लागलेत, झाडलोट
किंवा सांडपाणी त्याची व्यवस्था करायला लागलेत. याचा अर्थ सगळ्यांवर धाडीस टाकल्या पाहिजे असं काही नाही आहे. निश्चित हे आहेत हिंगोलीचे पालकमंत्री नारायण झिरवाळ. विविध प्रश्न उत्तर दिली. माधव दुबके, ABP माझा, हिंगोली.